हिवाळ्यामध्ये व्हिटॅमिन सी युक्त आंबट फळं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। पेरू, आवळे, संत्री, मोसंबी, डाळिंब आणि त्यापैकीच एक कवठसुद्धा। कवठाच्या डोक्यामध्ये बत्ता घालून त्याचं कठीण कवच फोडून घ्यायचं आणि मग आतून निघतो गोल गरगरीत चॉकलेटी कलरचा आंबट गोड चवीचा कवठाचा गर। कठीण कवचाच्या बाजूनी रेषे रेषे असतात, ते काढून टाकायचे। आतल्या बियासुद्धा काही काही नरम असतात, काही काही कडक झालेल्या असतात। आतील गर चमचे साह्याने काढायचा आणि आमच्याकडे ही अशी स्पेशल बडगी येते, ही लाकडाची असते। त्यामध्ये हा गर सगळा घ्यायचा आणि छान ठेचून घ्यायचा। चारही कवठांमधील गर मी ठेचून घेत आहे। आतील ज्या मऊ मऊ बिया असतात त्या पण ठेचल्या जातात आणि थोड्याफार राहिल्या तरी काहीच हरकत नाही, त्या पण आपण सहजच खाऊ शकतो। यामध्ये जवळपास 1.5 वाटी गूळ मी घालत आहे। आपल्या आवडीनुसार गूळ आपण कमी जास्त करू शकतो। साधारण 1 चमचा काळा मीठ, अर्धा चमचा साधं मीठ आणि 1 चमचा तिखट मी घातलेला आहे आणि हे सर्व छान आपण मिक्स करून घेऊया। ही अशी आंबट गोड तिखट खारट चटणी खूप चवीला छान लागते। ही चटणी व्हिटॅमिन सी युक्त पाचक गुणधर्माची आहे। या चटणीचे करोडेसुद्धा बनवतात आणि पापड्यासुद्धा बनवतात। करोडे करण्यासाठी अशा ताटलीमध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावर छोटे छोटे गोळे घालत आहे। या चटणीच्या पापड्यासुद्धा तयार करतात। त्यासाठी एका प्लेटला तेल लावून मी मिश्रण पसरवून घेत आहे। दोन्ही ताटं मी उन्हात ठेवले आणि त्यावर जाळीचं झाकण आणि एकावर पातळ ओढणी घातली, यामुळे यावर धूळ वगैरे उडणार नाही। 2 दिवसानंतर करोडे आणि वड्यासुद्धा कोरड्या झाल्या। ढगाळ वातावरण आहे त्यामुळे जरा वेळच लागला। कटरनी मी ह्या पापड्या कापून घेतल्या आणि ह्या पापड्या आणि करोडेसुद्धा वाळल्यानंतर बरेच दिवस टिकतात आणि खराबसुद्धा होत नाही आणि चव तर खूप छान भन्नाट झाली आहे। कवठाच्या ह्या पापड्या गावाकडे बनवल्या जातात। कवठाची चटणी, पापड्या आणि करोडे आवडले ना, मग चॅनलला सबस्क्राईब करा।